नमस्कार. पावसाळ्याची चाहूल लागली की व्यावसायिक शेतीमध्ये दोनच गोष्टी होऊ शकतात. एकतर नफ्याचा आकडा वाढेल किंवा मग मोठं आर्थिक नुकसान. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आराखड्याचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. तो आराखडा म्हणजे मान्सूनपूर्व शेतीची रणनीती. शेती हा एक व्यवसाय आहे आणि कोणत्याही यशस्वी व्यवसायाप्रमाणे इथे ही पूर्वतयारी हीच रिस्क मॅनेजमेंटची पहिली पायरी असते. एका व्यावसायिक कृषी सल्लागाराच्या दृष्टिकोनातून सांगायचं तर पिकांचं उत्पादन जास्तीत जास्त वाढवण्यासाठी आणि संभाव्य नुकसान टाळण्यासाठी नेमकी कोणती शास्त्रशुद्ध पावलं उचलली पाहिजेत हे आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. या विश्लेषणात आपण 5 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. 1. मान्सूनपूर्व रणनीती. 2. पाण्याचा निचरा आणि माती परीक्षण. 3. बियाण्यांची उगवण क्षमता तपासणं. 4. यंत्रसामग्री आणि कीड नियंत्रण. आणि 5. जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळवायचं. चला तर मग थेट सुरू करूया. सुरुवात करूया पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यापासून, मान्सूनपूर्व रणनीती. याचा मुख्य उद्देश आहे मोठं आर्थिक नुकसान टाळणं. बघा, पहिला पाऊस हा संपूर्ण हंगामाची दिशा ठरवत असतो. जर आपण पहिल्या पावसाची वाट पाहत बसलो आणि मग तयारीला लागलो तर सगळंच नियोजन कोलमडतं. होतं काय की पाऊस पडल्यावर माती नांगरणीसाठी खूप ओली होते, आपली यंत्रसामग्री चिखलात अडकते आणि घाईघाईत पेरलेलं बियाणं कुजण्याची शक्यता कैक पटीने वाढते. ही एका चुकीच्या निर्णयाची साखळीच आहे, ज्यामुळे वेळेचं आणि पैशांचं चक्रवाढ नुकसान होतं. म्हणूनच मान्सूनपूर्व तयारी हा केवळ एक पर्याय नसून कोणत्याही आधुनिक शेतीसाठी तो एक अत्यंत आवश्यक असा कृती आराखडा आहे. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, पाण्याचा निचरा आणि माती परीक्षण. हाच तर आपल्या भरघोस उत्पादनाचा खरा वैज्ञानिक पाया आहे. विचार करा, पहिल्याच पावसात शेतात पाणी साचून राहिलं तर काय होईल? मातीच्या आत एक सूक्ष्म पण अत्यंत घातक युद्ध सुरू होतं. पाणी साचल्यामुळे मातीतील ऑक्सिजनची पातळी थेट शून्यावर येते. यामुळे मुळांचा श्वास अक्षरशः कोंडला जातो. या ऑक्सिजन विरहित वातावरणात हानिकारक जीवाणू आणि रोगराई अतिशय वेगाने पसरते. विशेषतः सोयाबीन, कापूस आणि भाजीपाल्यासारख्या संवेदनशील पिकांसाठी हे साचलेलं पाणी एखाद्या विषासारखं काम करतं. बियाणं उगवण्याआधीच कुजून जाण्याचा हा सर्वात मोठा धोका असतो. दरवर्षी केवळ पाणी साचल्यामुळे कृषी क्षेत्रात कोट्यावधी रुपयांचं नुकसान होतं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे यावरचा उपाय जवळजवळ विनामूल्य आहे. ही एक साधी आणि अत्यंत प्रभावी पद्धत आहे. शेताभोवती छोटे चर काढणं, जमिनीचा नैसर्गिक उतार योग्य ठेवणं आणि पाणी बाहेर जाण्याचा मार्ग पावसाळ्यापूर्वीच मोकळा करणं. या अगदी साध्या विनाखर्चिक कृतींमुळे मुसळधार पावसातही साचलेलं पाणी पिकाच्या नाजूक मुळांपासून सुरक्षितपणे दूर जातं. एक कृषी सल्लागार म्हणून हा माझा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा सल्ला असतो. आता जमिनीच्या पोषणाबद्दल बोलूया. अंदाजाने शेती करणं हे एखाद्या जुगारासारखंच आहे. अंदाजाने खतं टाकल्यास खर्च तर वाढतोच, पण जमिनीचा पोतही बिघडतो आणि सरते शेवटी उत्पादन घटतं. याउलट व्यावसायिक शेतीचा दृष्टिकोन काय सांगतो? माती परीक्षण. माती परीक्षण केल्यास नेमकं कोणतं पोषण मूल्य किती प्रमाणात लागेल याचा अचूक वैज्ञानिक आराखडा आपल्या हातात येतो. पिकाला जेवढी भूक आहे नेमकं तेवढंच अन्न दिलं जातं. यामुळे खतांचा अतिरिक्त खर्च टळतो आणि संपूर्ण हंगामाचं नियोजन अगदी परफेक्ट होतं. 0. होय, 0. एका हुशार आणि व्यावसायिक शेतीमध्ये अनावश्यक खतांवर केला जाणारा खर्च हा 0च असायला हवा. शेतीमध्ये केवळ किती उत्पन्न मिळालं हे महत्त्वाचं नसतं, तर किती नफा शिल्लक राहिला हे जास्त महत्त्वाचं असतं. व्यावसायिक माती परीक्षणामुळे खतांवरील अनावश्यक खर्चाची ही गळती पूर्णपणे थांबवता येते आणि वाचलेला प्रत्येक रुपया थेट आपल्या नफ्यात जमा होतो. चला आता तिसऱ्या टप्प्याकडे वळूया. बियाण्यांची उगवण क्षमता तपासणं, जेणेकरून पेरणीला होणारा विलंब टाळता येईल. जुना किंवा खराब बियाणं वापरल्यास शेतीमध्ये सर्वात मोठी आपत्ती ओढवू शकते, ती म्हणजे दुबार पेरणी. जर बियाण्यांची उगवण क्षमता कमी असेल तर हंगामाच्या सुरुवातीचे ते अत्यंत महत्त्वाचे 15 दिवस कायमचे वाया जातात. हवामान बदलतं, मजुरीचा खर्च दुप्पट होतो आणि सुरुवातीचं मौल्यवान भांडवल पूर्णपणे नष्ट होतं. गेलेली वेळ आणि पैसा पुन्हा कधीच परत मिळवता येत नाही, हे कायम लक्षात ठेवायला हवं. म्हणूनच पेरणीपूर्वी काही कठोर तपासण्या करणं मस्ट आहे. पेरणीपूर्वी घरीच ओल्या कापडात थोडं बियाणं ठेवून उगवण टक्केवारी नक्की तपासा. बियाण्यांची एक्सपायरी डेट म्हणजेच अंतिम मुदत काटेकोरपणे पाहणं. चांगल्या प्रकाशात बियाण्यांवर कोणतीही पांढरी किंवा हिरवी बुरशी नाही ना याची खात्री करणं आणि बियाणं दाताखाली चावून त्यात अतिरिक्त ओलसरपणा नाही ना हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे.
ही एक छोटीशी टेस्ट तुमचा मोठा मनस्ताप वाचवू शकते. या सगळ्यावरचा अंतिम आणि खात्रीशीर उपाय काय? तर केवळ प्रमाणित बियाण्यांचाच वापर करणं आणि पेरणीपूर्वी सक्तीने बीज प्रक्रिया करणं. प्रमाणित बियाणं आणि बीज प्रक्रिया हे पिकासाठी एका भक्कम इन्शुरन्स पॉलिसीसारखं काम करतं. यामुळे पिकाचा जैविक पाया एकदम सुरक्षित होतो आणि मातीतील सुरुवातीच्या आजारांपासून पिकाचा बचाव होतो. एकदम सॉलिड संरक्षण. आता चौथा टप्पा पाहूया, यंत्रसामग्री आणि कीड नियंत्रण. थोडक्यात सांगायचं तर आपली ऑपरेशनल सिक्युरिटी भक्कम करणं. कोणत्याही मोठ्या मोहिमेवर जाण्यापूर्वी जशी विमानाची संपूर्ण तपासणी केली जाते, अगदी तशीच तपासणी शेतीच्या यंत्रसामग्रीची मान्सूनपूर्वी होणं आवश्यक आहे. पेरणीचा तो अत्यंत महत्त्वाचा दिवस, ट्रॅक्टरची बॅटरी संपली आहे किंवा सिंचनाचा जुना पाईप दाबामुळे फुटला आहे, अशा क्षुल्लक कारणांमुळे वाया जाणं ही एक टाळता येण्यासारखी शोकांतिका आहे. म्हणूनच ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग, पाईपलाईनची दुरुस्ती आणि पंप मोटरचं वायरिंग मान्सूनपूर्वीच तपासून घेणं हे अगदी अनिवार्य आहे. ऐन वेळेला धावपळ नको. आणि हे विसरून चालणार नाही की जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा जमिनीत फक्त आपलं मुख्य पीकच जागे होत नाही. त्या पावसाच्या पहिल्या थेंबासोबत जमिनीत सुप्त अवस्थेत असलेली अब्जावधी तणांची बियाणी आणि हानिकारक किडी एकाच वेळी सक्रिय होतात. ते अतिशय भुकेलेले असतात आणि आपल्या मुख्य पिकाच्या वाट्याचं पाणी आणि पोषणमूल्य हिरावून घेण्यासाठी वेगाने वाढू लागतात. हे एक मोठं आव्हान असतं. या संकटाचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी खूप महत्वाची आहे. यालाच आम्ही व्यावसायिक भाषेत प्रोॲक्टिव्ह म्हणजेच आधीच केलेली तयारी म्हणतो. पावसाळ्यापूर्वीच तणनाशकं आणून ठेवणं आणि फेरोमोन ट्रॅप म्हणजेच कामगंध सापळे लावणं यासाठी खूपच कमी खर्च येतो. पण एकदा का किडींचा प्रादुर्भाव वाढला की महागडी रासायनिक औषधं फवारण्यावर हजारो रुपये अक्षरशः पाण्यात जातात. त्यामुळे शेताची स्वच्छता आणि सुरुवातीचीच संरक्षक रणनीती हा सर्वात शहाणपणाचा निर्णय ठरतो. आता आपण पोहोचलोय 5व्या आणि शेवटच्या टप्प्यावर, जास्तीत जास्त उत्पादन मिळवणं आणि आपली अंतिम चेकलिस्ट पूर्ण करणं. एका परिपूर्ण आणि सर्वसमावेशक आराखड्यात कोणत्याही लहान गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालत नाही. शेततळं साफ केल्याने सिंचनासाठी शुद्ध पाणी मिळतं हे तर आपल्याला माहीतच आहे. पण या यादीत जनावरांचा चारा सुरक्षित ठेवणं हा मुद्दा का महत्वाचा आहे बरं? कारण जर जनावरांच्या चाऱ्याची सोय नसेल तर विनाकारण ताण वाढतो आणि तणावाखाली चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. परिपूर्ण पूर्वतयारीचा अर्थ केवळ शेतीची तयारी नसून सर्वांची मानसिक शांतता टिकावून ठेवणं हा देखील आहे. व्यावसायिक शेतीमध्ये रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजेच गुंतवणुकीवरील परतावा हा केवळ पीक काढणीच्या वेळी मोजला जात नाही. मान्सूनपूर्व तयारी सुरू केल्याच्या पहिल्या दिवसापासूनच हा परतावा सुरू होतो. हा भक्कम परतावा 4 समान स्तंभांवर उभा असतो. पिकांच्या उत्पादनात होणारी वाढ, उत्पादन खर्चात होणारी मोठी घट, रोगराईपासून पिकांचं मिळणारं संरक्षण आणि योग्य हवामानात निश्चित होणारी वेळेवर पेरणी. हे 4ही स्तंभ तितकेच महत्वाचे आहेत. या सर्व सखोल विश्लेषणानंतर आता एक अत्यंत कळीचा प्रश्न समोर उभा राहतो. या हंगामाचं यश आपण पूर्णपणे नशिबावर सोडणार आहोत की एका शास्त्रशुद्ध, शिस्तबद्ध तयारीवर अवलंबून ठेवणार आहोत? विचार करा. शेवटी एका अतिशय सुंदर आणि प्रभावी वाक्याने या विश्लेषणाचा शेवट करूया. शहाणा शेतकरी पावसाआधी तयारी करतो. निसर्गाचं चक्र आणि हवामानाचा लहरीपणा कोणाच्याही हातात नाही, हे खरंय, परंतु आपली तयारी नक्कीच भक्कम असू शकते. यंदाचा कृषी व्यवसाय केवळ नशिबाच्या भरोशावर चालवायचा आहे की अचूक आणि शास्त्रशुद्ध नियोजनाचा भक्कम पायावर? हा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा आहे. वेळ काढून हे विश्लेषण पाहिल्याबद्दल धन्यवाद.